अस्सलाम वालेकुम विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपले स्वागत आहे. मी आहे आपली शिक्षिका सय्यद सादिया अब्रार अली. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर आपणास पक्षी दिसत आहेत. संध्याकाळचा वेळ आहे. सूर्य मावळताना दिसत आहे. मावळतीला जाणाऱ्या सूर्यामुळे निसर्गातील सौंदर्य खुलून दिसते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी आंतरभारती इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 8 सायंकाळची शोभा ही कविता अभ्यासणार आहोत. कवी आहेत भा.रा. तांबे आणि मी आहे आपली शिक्षिका सय्यद सादिया अब्रार अली. सायंकाळची शोभा. कवी आहेत भा.रा. तांबे, भास्कर रामचंद्र तांबे. 1873 ते 1941. प्रसिद्ध कवी, संस्कृत नाट्य वाङ्मयाचे अभ्यासक, इंग्रजी काव्याचा व्यासंग, युवराजांचे शिक्षक म्हणून नोकरी, दिवाण, पोलीस सुप्रिटेंडेंट, सरकारी वकील, न्यायाधीश, शिक्षण खात्यात परीक्षा विभागाचे रजिस्ट्रार इत्यादी संस्थांची पदे भूषवली. 1937 साली गॉलहेडचे राजकवी म्हणून बहुमान. 1926 मध्ये मध्य भारतीय कवी संमेलनाचे अध्यक्ष. मशहूर शायर, संस्कृत ड्रामा अदब के प्रैक्टिशनर. इन्हें अंग्रेजी शायरी का जुनून था. शहजादा के उस्ताद की हैसियत से नौकरी की. दीवान, पुलिस सुप्रिटेंडेंट, सरकारी वकील, जज, महकमा तालीम में इम्तिहान के शोबा के रजिस्ट्रार वगैरह इदारों के मुख्तलिफ ओहदों पर उन्होंने काम किया. सन 1937 में उन्हें ग्वालियर के राजकवि का ओहदा मिला. सन 1926 में मध्य भारतीय कवि सम्मेलन के सदर बने. त्यांची कला विषयक निष्ठा विशुद्ध व आनंददायी असून आत्मतृप्ती त्यांच्या कवितेचा केंद्रबिंदू आहे. राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता हा संग्रह प्रकाशित. आकाशातील सूर्य मावळतीला जाताना पृथ्वीवर दिसणाऱ्या अप्रतिम सौंदर्याचे वर्णन कवीने सुबोध भाषेत केलेले आहे. फुनून के मुतालिक उनकी अकीदत वफादारी खालिस और मसरत बख्श है. उनकी शायरी का मरकज है उनका इत्मीनान. राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता, ये उनका संग्रह, ये कविताओं का मजमुआ प्रकाशित है. सूरज गुरूब होते वक्त जमीन पर नजर आने वाली खूबसूरती का बयान शायर ने इस नज्म में बहुत आसान जबान में किया है. चलिए अब हम नज्म की शुरुआत करते हैं. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढाने सोने वाटे
वाहुनिया दूर. झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी. कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी. हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साडीचे. झोके घेते कसे चहुकडे हिरवे गालीचे. सोनेरी मखमली रुपेरी पंख किती काचे. रंग किती वर तऱ्हे तऱ्हेचे इंद्रधनुष्याचे. अशी अचल फुल पाखरे फुले साळीच जणू फुलती. साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती. झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती. हिरे माणके पाचू फुटुनी पंखची गरगरती. पहा पाखरे चरुनी होती झाडावर गोळा. कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर. ओढाने सोने वाटे वाहुनिया दूर. वाहुनिया दूर. वाहुनिया दूर. चला आता पाहूया कवितेची मध्यवर्ती कल्पना. संध्याकाळच्या वेळी सूर्य मावळताना सोनेरी कोवळी किरणे धरतीवर पसरतात व सर्व सृष्टी विविध रंगांनी फुलून येते. त्या विलोभनीय दृश्याचे सुंदर वर्णन या कवितेत केले आहे. सायंकाळची शोभा. सायंकाळ याचा अर्थ आहे संध्याकाळ, शाम का वक्त. शोभा सुंदर सजावट. शाम की खूबसूरती, शाम का खूबसूरत मंजर. चलिए अब शुरू करते हैं. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर. तांबूस लालसर. कोवळे याचे अर्थ आहे नाजूक. चौफेर चारही बाजूंनी. संध्याकाळची शोभा वर्णन करताना कवी म्हणतात पिवळसर, लालसर, कोवळे ऊन चहूकडे पसरले आहे. कवि कहते हैं पीली पीली लाल सी नाजुक सी धूप चारों तरफ फैली है. ओढाने सोने वाटे वाहुनिया दूर. ओढा याचा अर्थ आहे पाण्याचा प्रवाह, नाला. वाटे वाटते, भासते, ऐसा महसूस होता है. इथे कवी सांगत आहेत ओढ्यातील प्रवाही पाण्यावर ऊन पडल्यामुळे असे वाटते कि ओढा जणू सोने लांब वाहून नेत आहे. यहाँ पर कवि ने कहा है जब पानी पर सूरज की रोशनी पड़ती है तो वो पानी सोने के जैसा सुनहरा दिखाई देता है. ऐसा लगता है जैसे वो नाला, वो ओढ़ा सोने को बहाकर दूर ले जा रहा हो. इसमें जो शाम का मंजर है उसकी मंजर कशी की गई है, किस तरह से जो नाजुक धूप है वो नजर आ रही है, सुर्खी नजर आ रही है उसकी चारों जानिब. और जब ओढ़े पर, जब पानी के नाले पर
बहते पानी पर जब सूरज की रोशनी पड़ती है तो ऐसा महसूस होता है कि जैसे वो सोने को बहाकर दूर ले जा रहा हो, यानी पानी सुनहरा नजर आता है हमें। झाडांनी किती मुकुट घातले, डोकी सोनेरी, कुरणावर शेतात पसरला, गुलाल चौफेरी। मुकुट, शिरपेच, राजाचे शिरताज, शिरोभूषण, जो ताज पहना जाता है। डोकीस याचे अर्थ आहे डोक्यावर। इथे कवी सांगत आहेत, झाडांच्या शेंड्यावर सोनेरी किरणे पडल्यामुळे असे वाटते की झाडांनी जणू डोक्यावर सोनेरी मुकुट घातले आहेत। सूरज की किरणें जब निकलती हैं तब दरख्तों का ऊपरी हिस्सा सुनहरा दिखाई देता है। ऐसा लगता है दरख्तों ने सुनहरा ताज पहना हो। कुरणावर शेतात पसरला, गुलाल चौफेरी। कुरण, गवताचा मळा, मालरान याला कुरण म्हणतात। गुलाल, लाल पिंजर। इथे कवी सांगत आहेत, कुरणावर, गवताच्या मळावर, मालरानावर, मालरानाच्या गवतावर चहूकडे गुलाल पसरला आहे। कुरण यानी हरी घास जहां उगती है वो जगह को कहा जाता है, तो कहते हैं शायर यहाँ पर कुरण में और खेत में गुलाबी रंग चारों तरफ फैला हुआ है, और वो गुलाबी रंग शायर को कैसा लग रहा है? गुलाल की तरह लग रहा है। कुरणावर शेतात पसरला, गुलाल चौफेरी। हरी घास की जगह पर और खेतों में क्या फैला हुआ नजर आ रहा है उनको? गुलाल नजर आ रहा है। हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साडीचे, झोके घेते कसे चहूकडे हिरवे गालीचे। साडीचे शेत म्हणजे भाताचे शेत, चावल का खेत। अब यहाँ पर कवि कह रहे हैं, इथे कवी सांगत आहेत, हिरवेगार भाताचे शेत खूप सुंदर दिसत आहे। हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर चाळीचे, हिरवेगार भाताचे शेत खूप सुंदर दिसत आहेत। हरा भरा खेत जो है ये बहुत खूबसूरत लग रहा है। चावल का खेत बहुत खूबसूरत लग रहा है। झोके घेते कसे चहूकडे हिरवे गालीचे। गालीचे मऊ जाड मखमली अंथरलेली चादर। मखमल की बिछाई हुई नरम सी चादर को यहाँ पर गालीचे कहा गया है। कवी म्हणतात, त्यामुळे ही हिरवी भाताची शेते जणू झोके घेणारे हिरवे गालीचेच आहेत। झोके घेते कसे चहूकडे हिरवे गालीचे, त्यामुळे ही हिरवी भाताची शेते जणू झोके घेणारे हिरवे गालीचेच आहेत। यहाँ पर मुसन्निफ ने कहा है, हरा भरा खेत ये खूबसूरत चावल की खेत है। चावल के पौधे कितने खूबसूरत नजर आ रहे हैं, झूला झूल रहे हैं, ऐसा महसूस हो रहा है। झोंके ले रहे हैं, झूला झूल रहे हैं। चौकड़े चारों तरफ जो है हरे रंग के गालीचे बिछा दिए गए हैं। हरा भरा खेत ये खूबसूरत चावल की खेती है। चावल के पौधे झूला झूल रहे हैं, ऐसा महसूस हो रहा है जैसे चारों तरफ हरे रंग के गालीचे बिछा दिए गए हों। सोनेरी मखमली रुपेरी पंख किती गांचे, रंग किती वर तऱ्हे तऱ्हेचे इंद्रधनुष्याचे। सोनेरी सोन्याच्या रंगाचे, रुपेरी चंदेरी। इथे कवी सांगत आहेत, सोनेरी सोन्याच्या रंगाचे, चंदेरी मखमली असे पंख आहेत फुलपाखरूंचे।
रंग कितीवर तऱ्हे तऱ्हेचे इंद्रधनुष्याचे. तऱ्हे तऱ्हेचे निरनिराळे. इंद्रधनुष्य, इंद्रचाप, सप्तरंगी, धनक जिसे हम कहते हैं. फुलपाखरूंच्या पंखांमध्ये विविध रंग आहेत जैसे इंद्रधनुष्यामध्ये असतात. यहाँ पर कवि कह रहे हैं सुनहरी, मखमली, चांदी के पर कई तितलियों के हैं. ऊपर तरह तरह के रंग हैं जैसे मानो कौसकजा के रंग हो, धनक के रंग हो. यहाँ पर कवि ने इस बात को प्रस्तुत किया है कि फुलपाखरू के पर जो होते हैं बहुत खूबसूरत होते हैं, मुख्तलिफ रंगों के होते हैं. इस बात को उन्होंने यहाँ पर बयान किया है. अशी अचल फुलपाखरे फुले साळीच जणू फुलती. साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती. अचल या शब्दाचे अर्थ आहे स्थिर, पण कवितेच्या या आवडीत याचे अर्थ आहे अस्थिर. अशी अचल फुलपाखरे फुले साळीचे जणू फुलती. साळ भाताचे पीक. इथे कवी सांगत आहे फुलपाखरे भाताच्या शेतावर अशी भिरभिरत आहेत की जणू ती भाताची फुलेच आहेत. साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती. असे वाटते की भाताच्या शेतावर ही फुलपाखरांची फुले झोपलीत व पाळण्यात झुलत आहेत. न हिलने डुलने वाली तितलियों को देखकर ऐसा लग रहा है जैसे चावल के पौधों पर फूल खिले हैं. चावल के पौधों पर तितलियां सोई हैं, लेकिन ऐसा महसूस हो रहा है जैसे वो पालने में झूल रही हो. झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती. हिरे माणके पाचू फुटुनी पंखची गरगरती. कवी इथे म्हणत आहेत झुळकन इकडे तिकडे उडणारी, झुळकन भिरभिरणारी ही कितीतरी दुसरी फुलपाखरे उडत आहेत. हिरे माणके पाचू फुटुनी पंखची गरगरती. हिरे पांढरी शुभ्र स्फटिकांची रत्ने, माणिक लाल रत्न, पाचू हिरवे रत्न, गरगरती गोलाकार फिरतात. कवी वर्णन करत आहेत त्यांचे पंख म्हणजे जणू हिरे, माणके व पाचू गरगर गिरक्या घेत आहेत असे वाटते. जल्दी जल्दी फौरन इधर से उधर कई तितलियां उड़ती रहती हैं. तितलियों के खूबसूरत मुख्तलिफ रंगों के पर, तितलियों के खूबसूरत पर हिरे, माणके, पाचू इस तरह से नजर आ रहे हैं जो गरगर करते हुए घूम रहे हैं, जो गरगर घूम रहे हैं. पहा पाखरे चरुनी होती झाडावर गोळा. कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा. चरुनी चरून खाऊन. पक्षी दिवसभर चारा पाणी घेऊन संध्याकाळच्या वेळी आता विसावा घेण्यासाठी झाडांवर गोळा झाले आहेत. कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा. सोन्याचा गोळा सूर्य, मावळता गोल. कातर वेळ झाली आहे. हे सुंदर दृश्य निर्माण करणारा तो सोन्याचा गोळा म्हणजे सूर्य गोल कुठे बुडाला हे कळत नाही. शायर कह रहे हैं पहा पाखरे चरुनी होती झाडावर गोळा. देखो परिंदे
दिन भर दाना पानी चुगकर दरख्त पर जमा हो जाते हैं। शाम के वक्त सभी परिंदे अपने अपने आशियाने पर लौट जाते हैं। क्या डूब गया वो उस पार का सोने का गोला? क्या डूब गया वो उस पार का सोने का गोला? यहाँ पर सूरज को सोने का गोला कहा गया है। इस तरह से कवि ने अपनी कविता के जरिए संध्या कालची शोभा, शाम की खूबसूरती को बयान किया है। बहुत ही खूबसूरत अंदाज में बयान किया है। मुझे उम्मीद है आपको इसके मानी समझ में आ गए होंगे। बार बार इस वीडियो को देखें, किताब को सामने रखते हुए नज्म को समझें, क्योंकि सवालात आपको नज्म में से आते हैं वो उसकी वजाहत के होते हैं, अलग अलग किस्म के होते हैं, तो आपको उसे पूरी तरह समझना बेहद जरूरी है। पाठाच्या कृतीकडे वळूया। 1. आकृत्या पूर्ण करा. अ. कवीने वर्णन केलेली उन्हाची वैशिष्ट्ये. उन्होंने जो धूप की खुसूसियत बताई हैं उन्हें यहाँ पर हमें बयान करना है। पिवळे, पीले रंग की धूप। तांबूस, लालसर। कोवळे, नाजुक। ये कवि ने जो है धूप की मुख्तलिफ खुसूसियात कविता में बयान की हैं। कवीने वर्णन केलेली फुलपाखरांच्या पंखांची वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहेत। सोनेरी, मखमली, रुपेरी पंख, तऱ्हे तऱ्हेच्या इंद्रधनुष्याच्या विविध रंगांचे पंख, हिरे माणके पाचूंचे पंख। खालील संकल्पना आणि त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा। अ गट आणि ब गट दिलेला आहे। आपणास मधल्या रिक्त कॉलम मध्ये उत्तरे लिहायची आहेत। तर आता सुरुवात करूया। अ. ओढा नेई सोने वाटे वाहून या दूर. याचा अर्थ शोधायचा आहे आणि आपल्याला जोडी लावायची आहे। उत्तर आहे पहिला, ओढ्यातील वाहते सोनेरी पाणी म्हणून. ओढ्यातील वाहते सोनेरी पाणी म्हणजे जणू सोने. आता पुढचा पाहूया। आ. कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी. कुरणावर शेतात पसरलेला गुलाबी रंग म्हणजे जणू गुलाल. ई. झोके घेते कसे चहूकडे हिरवे गालीचे. उत्तर आहे, साळीची शेते म्हणजे झोके घेणारे जणू हिरवे गालीचे. ई. हिरे माणके पाचू फुटुनी पंखची गरगरती. उत्तर आहे, फुलपाखरांचे सुंदर विविध रंगी पंख म्हणजे जणू हिरे पाचू माणक. हे आपल्याला वहीत लिहायचे आहे। सर्व कृती आपणास वहीत लिहायची आहेत। कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा। यमक जुड़नारे शब्द ऐसे अर्थ असतो राइमिंग वर्ड। जैसा आप अंग्रेजी में राइमिंग वर्ड्स लिखते हैं, ऐसे ही आपको इस कविता के यमक जुड़नारे शब्द लिखना है। चौफेर, दूर। सोनेरी, चौफेरी। साळीचे, गालीचे। कितीकांचे, इंद्रधनुष्याचे। फुलती, झुलती। कवितेच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा। अ. सोनेरी मुकुट घालणारी. उत्तर आहे झाडे।
आ. साळीवर झोपणारी. उत्तर आहे फुलपाखरे. ई. सोन्याचा गोळा. उत्तर आहे सूर्य. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, मी अशी आशा बाळगते की आमचा हा व्हिडिओ आपणास नक्की आवडला असेल. आज आपण जे शिकलात, समजून घेतलात याबाबत धन्यवाद देते. पुन्हा भेटूया पुढच्या तास. डियर स्टूडेंट्स, इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में आपके लिए कुछ सवालात दिए गए हैं. उन सवालात के जवाबात आपको अपनी कॉपी में तहरीर करना है. वहीं पर आपको गूगल फॉर्म की लिंक दी गई है. उस लिंक पर जाकर आपको गूगल फॉर्म को फिल करना है.